गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या या श्री गुरुगौरविका पॉडकास्टच्या या भागामध्ये आपलं परत एकदा स्वागत. आज माझ्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध व्यक्ती जे की नाटककार आहेत. चित्रपटांमध्ये त्यांनी निर्माता आणि निर्देशक आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी जी आपण हे ऐकतो, गुरुदेवांचे जे विचार ऐकतो, गुरुदेवांनी जे काही उपदेश आपल्याला दिलेले आहेत हे आपण श्री पुरुषोत्तम बेर्डे यांच्या सुमधुर वाणीतून रोज सकाळी 6 वाजता ऐकतो. आज ते या पॉडकास्टला आलेले आहेत. नमस्कार बेर्डे. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला असं विचारेन की तुमचं थोडक्यात माहिती द्या की बालपण कसं होतं, त्यानंतर तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं, व्यवसाय काय आहे आणि कुटुंबाच्या बद्दल थोडक्यात माहिती. मी मुंबईतल्या एका व्यापारी कुटुंबात जन्माला आलो. माझे वडील हे तंबाखूचे व्यापारी होते आणि आमचं मुंबईला म्हणजे कामाटीपुरा नावाचं जे आहे तिथे आमचं व्यावसायिक हे होतं, दुकानं होती, तिथे राहायचो. आणि गिरगाव, खेतवाडी, नागपाडा, मुंबईतल्या सगळ्या ज्या विभागातलं तंबाखूचं जे डिस्ट्रीब्युशन होतं ते माझ्या वडिलांच्या वखारीतून व्हायचं. आणि तिथेच माझं ह्युम हायस्कूलमध्ये भायखळ्याच्या 7वी पर्यंत, नंतर 1 वर्ष 8वीला मी कोकणात होतो. अच्छा. नंतर 9वी ते SSC युनियन हायस्कूलमध्ये गिरगावला. आणि तिथून पुढे मग जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टला मी ॲडव्हर्टायझिंगचं, कमर्शियल आर्टचं शिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर मग पुढे मी ह्या व्यवसायामध्ये आलो. नाटक ही हाऊस होती माझी. तिथून हे संस्कार सगळे झाले ते त्या सगळ्या विभागातून आमच्या झाले. युनियन हायस्कूलमध्ये माझ्यावर जास्त मराठी भाषेचे आणि संस्कृत भाषेचे संस्कार झाले, चित्रकलेचे झाले. कारण आम्हाला गजानन शास्त्री गायतोंडे, गणेश शास्त्री देवेकर हे संस्कृतचे शिक्षक होते. त्यामुळे मी SSC पर्यंत ऑलमोस्ट संस्कृत बोलायला लागलो होतो. कारण गणित ह्या विषयाचा मला भयंकर कंटाळा होता. त्यामुळे त्याच्यातून पळ काढण्यासाठी म्हणून मी संस्कृत आणि चित्रकलेचा आधार घेतला. पुढे चित्रकार झालो आणि मग या नाट्य आणि चित्रपट व्यवसायामध्ये मला या सगळ्या गोष्टींचा उपयोग झाला. तर असं बालपण. आणि मग घरामध्ये कसं वातावरण होतं, म्हणजे तुमच्या कुटुंबात? आमचे पूर्ण आस्तिक वातावरण होतं. पण म्हणजे पण ज्याला म्हणतात ना की टिपिकल मध्यमवर्गीय आस्तिकता जी असते
की सण साजरे करणं, घरात सगळे, आई तर आमची सगळे म्हणजे चिल्या बाळापासून सगळे सण साजरे करायचे. दहीहंडी म्हणा किंवा गणेशोत्सव, हे सगळे गावी वगैरे जाऊन त्या सगळ्या गोष्टी होत्या. पण त्याला कर्मकांडाचा आधार जसा असतो ना प्रचंड, तो तेवढा नव्हता. रेग्युलर जसं एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये जितकी श्रद्धा असते, अश्रद्धा तर कोणच नव्हतं आमच्याकडे. माझे वडील सुद्धा म्हणजे पाचलेगावकर महाराजांकडे पण आईला घेऊन गेलो होते तिचं काही आजारपणाच्या निमित्ताने. पण गुरु ह्या कन्सेप्टला तेवढं आमच्या घरात त्याचं कोणाचे संस्कार नव्हते. त्यामुळे देव घरात असणं, पारंपरिक ट्रॅडिशनल ती पूजा वगैरे सगळे आमच्याकडे व्हायचे. धार्मिक वातावरण होतं. म्हणजे हेच वातावरण मग एखाद्या वेळेस असं पोषक झालं असेल की तुम्ही गुरुचरणी आला? नाही, तसं नाही. मी जेव्हा त्या घरातून सेपरेट आम्ही लग्नानंतर राहायला गेलो तेव्हा माझ्याकडे तो तेवढा हे नव्हता, म्हणजे नास्तिक नाही, पण गणपती ही आणि आमचे कुलस्वामिनी वगैरे काहीच माहिती नव्हतं कोण, पण गणपती ही आराध्य दैवता. आणि घरात एक फोटो, त्याला दरवाजाची जी पुडी लागते रोज सकाळी, त्यातला हार घातला, उदबत्ती फिरवली की दुसऱ्या दिवशी सकाळी परत पूजा करेपर्यंत काही संबंध नाही. तर असं आमचं ते माझं लाईफ चाललं होतं. त्यामुळे ही जी सगळी नंतरची डेव्हलपमेंट आहे ही गुरुदेव आयुष्यात आल्यानंतरची आहे, आणि ते कसे आले हे महत्वाचं आहे. याच्यात मला एकच विचारायचं आहे की जनरली आम्हा सामान्य माणसांचा विचार असा असतो की नाट्यक्षेत्र किंवा चित्रपट क्षेत्रातली जी मंडळी असतात ती थोडी नास्तिक असतात. हे खरं आहे, हे खोटं आहे? नाही, सगळे नाही. 15-20% म्हणायला हरकत नाही आपण नास्तिक असतात. कारण त्यांची बॉर्न अँड ब्रॉट अप म्हणा किंवा त्यांना, माझं तर असं स्पष्ट मत आहे, जोपर्यंत संकट येत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही नास्तिकतेचा झेंडा मिरवू शकता किंवा ते असतात. जसं जसं तुम्हाला फटके पडायला लागतात आपोआप लोक देवाच्या किंवा श्रद्धा होतात, कर्मकांडाच्या मागे लागतात. असे अनेक लोक आहेत की जे त्या 15% पुढे 100% आले. कारण ही जी इंडस्ट्री आहे ह्याच्यामध्ये जेव्हा एखाद्याला लॉस होतो ना किंवा अपयश येतं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात येतं. कुठच्याही सामान्य नोकरी करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात किंवा व्यापाऱ्याच्या आयुष्यात येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात मानसिक तो धक्का असतो. मग ते आधार शोधायला लागतात आणि त्यावेळेला परमेश्वराच्या आणि देवाच्या आधाराशिवाय काही नाही. म्हणजे मग इतकी त्या श्रद्धा इतक्या स्ट्रॉंग असतात. म्हणजे आज तुम्ही आता विधू विनोद चोप्रा सारखे घ्या, राकेश रोशनचे वडील रोशन फॅमिली किंवा राकेश रोशन, ऋतिक रोशन, हे सगळे आपण करत नाही एवढे यज्ञ या करत असतात. ओरिजिनल काशीचे ब्राह्मण बोलवून सेटवर व्यवस्थित पूजा वगैरे करून त्याला कुठे, म्हणजे हे इतकं आहे इंडस्ट्रीमध्ये. लोक वरवर दाखवत नाहीत कोण. कारण काय 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 होतं की इंटरनॅशनल लेवलवर थोडस आपल्याकडे हिंदू धर्माच्या लोकांना थोडं येतं. ते तिकडचे लोक हॉलिवूडचे दर रविवारी चर्चमध्ये जाणार, त्यांना त्याची शरम वाटत नाही. पण आपल्याला लोकांना मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची शरम वाटते किंवा ती लपून जाणार किंवा. तर ती एक त्यांची जी श्रद्धा ही एकांतापर्यंत पोहोचलेली असते. किंवा एकांतात माझ्या घरी मी देव, काही लोकांना सांगायचं नसतं, काही लोकांना दाखवायचं नसतं, शो ऑफ नसतो, काही लोकांना शो ऑफ करायचं असतं. कुठल्या सुटल्या देवाच्या ह्याला जाणारे लोक पण लोक आहेत तिकडे. पण तसं जे म्हटलं 15 ते 20% जे खूप इंटेलेक्च्युअल आहेत, जे या गोष्टीला सायन्सचा आधार नसेल तर मानत नाही, असे लोक भरपूर आहेत. तसं बघा. मग अशा ह्याच्यात आपली गुरुदेवांची भेट कशी झाली? मी तुम्हाला सांगतो ना, आमच्या घरी गुरु वगैरे हे संस्कार नव्हतेच काय. म्हणजे वडील जरी कोणीतरी सांगितलं की तुम्ही यांना दर्शन घ्या मग हे बरं होईल वगैरे, असं सिद्धिविनायकाच्या मंदिरात रेग्युलर जायचो मी माझ्या, आणि ते सुद्धा अनितामुळे, पत्नीमुळे. माझी जी काय गुरुदेवांकडे जी वाटचाल झाली ती केवळ तिच्या संशोधक वृत्तीमुळे झाली. कारण आम्हाला जेव्हा म्हणजे 1990 पर्यंत पूर्ण, म्हणजे मी अगदी वरच्या लेवल पर्यंत पोहोचलो होतो, अपयश बघितलंच नव्हतं तोपर्यंत काय. त्याच्यानंतर जेव्हा काही गोष्टींची वाटचाल सुरू झाली त्यावेळेला मग तिचा शोध घ्यायला सुरुवात केली की हे काय. म्हणजे आम्ही एक नवस केला होता, त्याच्यामध्ये सिद्धिविनायकाची मूर्ती घरी आणून मी तुमचं दर्शन घेईन. त्या नवसामध्ये पण अहंकार होता की मी रांगेत उभा नाही राहणार, घरी आणून तुझ्या. पण त्याच्या मागे जे काय शास्त्र आहे ते माहिती नव्हतं ना. बरोबर. हे केवळ म्हणजे आता जसं कित्येक लोकांना घरी अशा काही गोष्टी असतात की त्या सांगितल्यानंतर लक्षात, अरे बापरे हे असं आहे का, मग ठीक आहे. तर ती मूर्ती आणली आणि लोक जसं आमच्या घरी कोण ना कोण यायचे तसं तर म्हणायचे की अरे
ही मूर्ती तुम्ही उजव्या सोंडीची घरात का ठेवले? हा अशा 3-4 वेळा कॉमेंट आल्यानंतर मी म्हटलं आपण असं काय असेल आणि त्यामुळे जर काही गोष्टी घडत असतील तर आपण ती काढूया. मिसेस म्हणाले नाही, आणलेस ना तू, आम्ही काय वाल्या कोळ्याची बायका मुलं नाही आहोत. तुझ्या आम्हाला माहिती ना तुझं तू बोल. आपण सगळे ह्या गोष्टीला सामोरं जाऊ आणि जोपर्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती सांगत नाही तोपर्यंत मी मूर्ती हलू देणार नाही. आणि तिने तेवढ्यावर नाही थांबली, ती संशोधन करत राहील की काय याच्या मागे, कोण आपल्याला असं सांगू शकेल की याचं नक्की काय. आणि जवळजवळ 7 ते 7.5 वर्षांनी माझा एक कॉलेजचा मित्र मला भेटला की जो नगरला जात होता गुरुदेवांकडे, किशोर भाटकर म्हणून. तर त्याने एक आमचं गेट टुगेदर ठेवलं होतं कॉलेजच्या मुलांचं. तर त्या गेट टुगेदरला मी गेलो नाही. तर त्यामुळे त्याने लगेच अरे का तू आला नाही? म्हटलं अरे नाही रे, माझ्या मुलाचं थोडंसं ऍक्सिडेंट झालं, काही प्रॉब्लेम झाले आणि मी त्या मनस्थितीत नाही आहे, कारण बऱ्याच गोष्टींचं हे झालं. नाही काय झालं, काय झालं, तू देव मानतोस का? म्हटलं तुला देवाबद्दल काय बोलायचं असेल तर तू माझ्या अनिताशी बोल. कारण तोपर्यंत मी आणखीच उभलो होतो माझ्या सगळ्या गोष्टी. तर त्याने तिला फोन केला, आमच्या कॉलेजचाच तो मित्र आणि अनिता पण माझ्याच कॉलेजची, त्यामुळे त्याला आम्ही ओळखत होतो. तर तिने सांगितलं की तुम्ही घरी येतो. तिने अर्धा पाऊण तास त्याशी ती बोलली. तर तो घरी आला आणि त्याने गुरुगौरविका आणि पावती पुस्तक तो घेऊन आला आणि गुरुदेवांचे सगळं साहित्य प्रिंटेड. तर ते मी तेव्हा निघालो होतो. मी म्हटलं अरे ते पुस्तक हातात बघितलं आणि मी निघालो होतो. एकदम ऋषितुल्य व्यक्ती दिसते, बापरे. आम्ही नमस्कार केला आणि त्याला म्हटलं तू अनिताशी सगळं बोल, आम्ही निघतोय. आणि मी निघालो आणि त्यानंतर तो जवळजवळ 4 ते 5 तास घरी होता. आणि त्याने पूर्ण गुरुदेवांचं सगळं आणि अनिताने उत्सुकतेने सगळं आम्हाला दर्शन मिळेल का त्यांचं? तुम्हाला हो का नाही मिळेल? सगळ्यांना दर्शन दिलं, पण मला त्यांच्याशी बोलता येईल का? तर मला ते मी नाही सांगू शकतो, कारण तिकडे सेवेकरी असतात, हे सगळे शिस्त आहे. मग नंतर मी जेव्हा संध्याकाळी घरी आलो, अनिता मला आपल्याला कसं हे करून जायचंय आणि आपल्याला तिकडे 1 ते 1.5 मिनिटच मिळणार आहे महाराजांशी बोलायला, ते सुद्धा त्यांची आपल्याला परमिशन मिळाली. तर तिने माझी रिहर्सल घेतली 1 ते 1.5 मिनिटात सगळं कसं बोलायचं आणि काय सांगणार ते आम्ही लिहून काढलं आणि मिळाली संधी तर आपण 1 ते 1.5 मिनिटात बोलायचं. आणि आम्ही दर्शनाला तो किशोर भाटकर पण आला, सकाळी 9चं दर्शन. तिथे गेल्यानंतर जेव्हा महाराजांना असं बघितलं आणि मी ट्रान्समध्ये गेला, म्हणजे तुम्ही रडायला लागला. ओके. म्हणजे मी बोललो महाराज मी पुरुषोत्तम बेर्डे आणि मी अमुक अमुक. तर महाराजांनी हसले. म्हटलं हसले का? कारण तिथे सगळे तुमची वस्त्र, मी त्यांना लेखक दिग्दर्शक इम्प्रेशन मारायला गेलो. ते हसल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलं. बरोबर नाही बोला. आणि बोला म्हटल्यानंतर जे मी आय स्टार्टेड क्राईंग. त्याच्यानंतर म्हणाला की थांबा, त्यांचा सगळा हा भावनाविस्तार ओसरू दे, मग आपण बोलू. आणि समोरून गुरुदेवांनी सांगितलं की बोला काय तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं बोलवतो. अरे वा. आणि आमचा सगळा जी सगळी सिद्धिविनायकाची मूर्तीपर्यंत सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर गुरुदेव माझ्या प्रॉब्लेमवर माझ्यावर 45 मिनिटं बोलले, 1 तासापैकी सगळा वेळ. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ती मूर्तीचं विसर्जन करा. ते वाक्य ऐकलं आणि मी म्हटलं माझं सगळं आता उद्धार झाला. मी अनिताकडे बघितलं, माझी छोटी मुलगी ती अशी, दोघांनी मुलांनी पण तिथून नमस्कार केला आणि ती म्हणाले की येस ही इज द वन, हेच जे आहे यांचा शोध आपला संपलाय. तर मी म्हटलं मग त्यांचं काय हे करायचं का विधी वगैरे? काही नाही, मनापासून तुम्ही क्षमा मागा आणि त्यांना निरोप द्या. काही नाही, कुठचा एक दिवस कुठचाही सकाळची वेळ सूर्यकिरण त्यांच्यावर पडू द्या आणि त्यांना निरोप द्या. आणि आम्ही अक्षरशः त्यांचा जो निरोप घेतला ना, म्हणजे सगळंच इमोशनल होतं. त्याच्यानंतर मग काय आलं, लगेच दत्त जयंती आली आणि मग ताबडतोब आमच्या असं ना उर्मी यायला लागल्या की महाराजांचं दर्शन घ्यायचं. बरोबर. आम्ही ताबडतोब दत्त जयंतीसाठी निघतानाच प्रेमदानचा वरचा सूट बीट बुक करून परत आम्ही दत्त जयंतीला आलो. दत्त जयंतीला महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांनी आशीर्वाद दिले. मग परत 8 दिवसांनी आम्हाला वाटलं की जाऊया आपण दर्शन घ्या. 8 दिवसांनी परत गेलो, परत 15 दिवसांनी परत गेलो. 2-3 वेळा गेल्यानंतर तिसऱ्यांदा महाराजांनी सांगितलं त्यांना बोलवा. तर एक सेवेकरी आला, हो तुम्हाला महाराज बोलवतात. मला म्हणाले की नाव काय तुमचं? म्हटलं मग पुरुषोत्तम बेर्डे. महाराज आपण आम्हाला जो आशीर्वाद दिला आम्ही ते सगळं विधी केलेत. ठीक आहे, तुम्ही तुमचं नाव इथे खाली नोंदवा आणि खाली आमच्या चहा आणि
फराळ घ्या, हा. साधा आहे आमचा, फार काही नाही, पण तुम्ही घ्या आणि प्रसाद भोजन घेतल्याशिवाय जाऊ नका, बरोबर. हे महाराजांनी सांगितलं. त्यामुळे खाली गेलो, चहा घेतला. त्यावेळेला ते सेवेकरी आणि राजा भागवत आणि दिलीप पाटील पहिली ओळख, तिथे केसेस चालल्या होत्या काहीतरी देवस्थानात. तर त्या लोकांनी मला त्याच्यामध्ये केसेस मध्ये एक्सप्लेन केलं आणि तर माझ्या तेवढपर्यंत अगदी वरपर्यंत सगळ्या ओळखींचा आपल्याला काय येते उपयोग होईल काय आम्ही शोधायला सुरुवात केली. मग त्याच वेळेला काही वकील मंडळी ते असे ना माझं नगरला जाणं वाढत गेलं. आणि कधी मला गुरुदेवांनी सेवेत घेतलं हे मला कळलंच नाही. आणि त्या ज्या कोर कमिटीमध्ये आणि त्या वेळा आणखी एक आठवण म्हणजे त्या 45 मिनिटात गुरुदेवांनी काळे साहेबांना बोलवून घेतलं. तिथे होते काळे साहेब बसलेले आणि सांगितलं यांची पत्रिका बघा, पत्रिका आणली आहे का? पत्रिका आणि घेऊनच गेलो होतो. गुरुदेवांच्या समोर काळे साहेबांनी माझी पत्रिका बघून काय काय गोष्टी सांगितल्या हे सगळ्यात महत्वाचं. त्यावेळेला काळे साहेबांची तशी ओळख तिथे झाली. आणि मग ह्या सगळ्या हळूहळू त्या सेवेमध्ये मग तुम्हाला सांगतो की दर 2 दिवसांनी मी नगरमध्ये असायचो. आणि माझी इथली कामं कशी व्हायची मला माहिती नाही. बरोबर. आज मला सगळं शेड्यूल करावं लागतं की हे नको ते नको नगर. पण त्यावेळेला कोर्ट कचेऱ्या सेवा जवळ 1.5 वर्ष हे सगळं चाललं होतं. बरोबर. आणि महाराजांच्या सेवेमध्ये ऑटोमॅटिकली आम्ही टोटल 3-3.5 वर्ष महाराजांचा सहवास लाभला. मग मंदिराचं काम सुरू झालं. त्या मंदिराच्या 11 जणांच्या कमिटीमध्ये एस्थेटिक सौंदर्यशास्त्रासाठी मला गुरुदेवांनी त्याची माझी नेमणूक केली. काळेसाहेब प्रमुख होते त्या प्रकल्पाचे. 1-2 ऍडव्होकेट होते, संजय क्षीरसागर, गोडबोले, दिलीप पाटील जाधव यांच्यासारखे बिल्डिंग रमेश जाधव कन्स्ट्रक्शन मधले, गोळे साहेब, काळे साहेब, भागवत साहेब आणि अशी सगळी ती कोर 11 लोकांची टीम. आणि आम्ही सगळे मग बन्सीपाडपूरला जाणं हे ते महाराजांच्या यात्रा नाही मिळाल्या आम्हाला. पण हे जे काय यात्रा ज्या बन्सीपाडपूरला जाणं, इकडे जाणं, औरंगाबाद म्हणजे कोर्ट कचेऱ्यांचं सुद्धा आम्हाला यात्राच वाटायचं. इतक्या 3-3, 4-4 गाड्या घेऊन आम्ही कोर्टात जायचो आणि महाराजांच्या वतीने देवस्थानच्या वतीने तिकडे ती सगळी लढाई चालायची. नंतर हे सगळं पॉझिटिव्ह होत गेलं सगळं. आणि मग मंदिराचं काम सुरू झालं. आणि आज आपण जे मंदिर पाहतो ते महाराजांच्या एक एक इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून काळेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांचं जे काय होतं ते सगळं सुरू झालं. अनेक संकट आली मध्ये, खूप मोठं हे झालं. म्हणजे ते बोलण्यात अर्थ नाही, कारण ते सगळं काय बऱ्याच गोष्टी दुःखद आहेत. पण त्याच्यावर मात करत करत 2007 साली जे मंदिर उभं राहिलं त्याच्यामध्ये जितकं म्हणून मला सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने त्यात ऍड करता आलं. कारण जेव्हा जेव्हा तो विषय यायचा तेव्हा मला कमिटीकडून फोन यायचा की या मीटिंगमध्ये तुम्ही पाहिजे. तसं प्रत्येक मिटिंगला असायचो, पण आजची मिटिंग तुमची. दोन्ही बाजूला रामकृष्ण आपल्याला कन्सेप्ट दिसतात. बरोबर. कितीतरी गोष्टींना अशा मला तो चौतारा पूर्ण झाला होता मंदिराचा. आणि एक प्रॉब्लेम असा होता की आपल्याला बेर्डे साहेब जे दिवे करायचेत ना ते 500 वर्ष टिकले पाहिजेत. अच्छा. मंदिरा इतकेच. गुरुदांची कन्सेप्ट होती की 500 वर्ष मंदिर टिकलं पाहिजे, असं बांधकाम पाहिजे. त्याला कुठे खेळा नाहीये, काय नाही, ते गुताव पद्धतीने आहे. आता म्हटलं 500 वर्ष कुठचे दिवे टिकणार. आणि मग 2-3 वेळा नगरच्या चक्रा झाल्या, हे झालं. मग एकदम मी फेऱ्या मारत होतो चौताऱ्यावर वरच्या. तेव्हा मला पटकन तिकडे असं ना दगड पडलेला दिसला. अरे म्हटलं ह्यालाच आपण दिवा करूया. म्हणून मी ताबडतोब स्केच केलं आणि त्या सोमपुराला बोलवलं तिकडल्या. आणि काळेसाहेबांना आणि आचरेकर होते आपले आर्किटेक्ट, सुधीर आचरेकर, दिलीप पाटील वगैरे या लोकांना दाखवलं मी स्केच असं. भागवत साहेबांना, काळे सगळ्यांना आवडलं ते. आणि ताबडतोब संध्याकाळपर्यंत त्याने एक डमी आणून दिली. आज आपल्याला देवस्थानाचे दिवे दिसतात ते लावलेले भिंतीला किंवा समया, हे त्यातून आलेला डिझाईन आहे त्या स्केचेस मधून. तर अशा काही गोष्टी इन्स्टंटली घडलेल्या आहेत. म्हणजे महाराजांची एक फार महत्वाची ही गोष्ट होती की राईट माणूस ऍट राईट प्लेस. करेक्ट. हा फार महत्वाचा. म्हणजे कुठून, म्हणजे मला त्याने असं बोला तुम्ही चहा घ्या वगैरे, इथून ते माझी ती नेमणूकच होती खरी. बरोबर. आणि ते नेहमी म्हणायचे की बेर्डे आणि मी महाराज. बरं काय होतं ना, आम्ही महाराजांची आम्हाला एवढी मोठी ऑरा आमच्याकडे नव्हता की ऋषितुल्य व्यक्ती. लोकांना जे जुन्या भक्तांना गुरुदेवांविषयी जी भीती, जो दरारा, तो आमच्याकडे नव्हता नवीन लोकांकडे. आम्ही एकदम लहान मुलं, आम्ही काही बोलायचो गुरुदेवांचं. मग ते महाराज हसायचे. मी काही म्हणजे एक मर्यादा सोडून एक विनोद निर्मिती असेल त्याच्यावर. तर तेव्हा एकदा महाराज बोलले की बेर्डे ना निर्मळ आहेत, म्हणून ते इतका छान विनोद करू शकतात. अगदी. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाबळेश्वरला
महाराजांनी विचारलं काय चाललंय तुमचं नवीन. म्हटलं महाराज एक नवीन नाटक करतोय. काय आहे नाटक? मग त्याची स्टोरी सांगितली की अशा मंत्रिणी असतात, त्या पिकनिकला जातात आणि मग त्यांचं हे अमुक अमुक हसायला लागले. नाव काय नाटक? म्हटलं जाऊबाई जोरात. जाऊबाई जोरात. वा, छान, कल्पक. गुरुदेवांच्या तोंडून त्या नाटकाचं नाव आलं आणि तुम्हाला सांगतो 2-2.5 हजार प्रयोग झाले त्या नाटकाचे. पूर्ण आशीर्वाद. तर ह्या अशा ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पत्नीच्या बाबतीत आहे, मुलांच्या बाबतीत आहे, ते तुम्हाला त्यांच्याकडून कळेल. पण मला एक इथे विचारायचं आहे की आता महाराजांच्या चरणी आल्यावर तुम्हाला महाराजांच्या प्रोजेक्टमध्ये तर काम करायला, कारण की तुमच्याकडे जी कला होती त्याचा महाराजांनी उपयोग करून घेतला. पण आता तुमच्या आयुष्यात काय बदल झाले त्यावेळेस? खूप झाले ना. म्हणजे एक आयुष्य तुमचं महाराजांच्या चरणी यायच्या आधी जे की धार्मिक होतं, तुमचं वृत्ती चांगली होती, प्रेमळ व्यक्ती होता आणि निर्मळ मनाचे होता तुम्ही, हे तर होतच. पण आता महाराजांच्या चरणी आल्यावर अजून काही बदल झाले त्याच्यात? खूप बदल झाले. मला म्हणजे जी मी एक उदबत्तीची पूजा करत होतो ते आता मी 16पर्यंत पोहोचलोय. माझी घरात पूजा जी आहे, गुरुदेवांनी सांगितलेल्या कन्सेप्ट प्रमाणे सगळे मंदिरात देव आहे आणि त्या पद्धतीने सगळे अरेंजमेंट आहे, कसं पूजा करायची याचं पाठ्यव त्याने दिलेलं आहे. त्या पद्धतीने पूजा करतो, त्या पद्धतीने 16 पाळतो. पण त्यावेळेला तर महाराजांनी म्हणजे किल्ली उडवली होती की, आणि आम्ही आश्चर्यचकित झालो की तुम्ही लोक पूजा, ते जे 45 मिनिटं गुरुदेव बोलत होते ना, त्यांनी माझं अक्षरशः एक्सरेच दाखवला होता. मी जे आयुष्यात करत होते त्यांना कसं कळलं मला माहिती नाही. तुम्ही पूजा कर्मकांड तुमच्यासाठी नाहीये, कर्मकांडासाठी आमचा जन्म झालेला आहे. तुम्ही हे असं काहीतरी आणता घरी आणि तुम्हाला त्याचं माहिती नसतं आणि त्याची तुम्हाला फळं भोगावी लागतात. तर तुम्ही चहा करताना, पूजा करताना सुद्धा चहा बरोबर काय आहे असा विचार करणारे माणसं. आणि माझा तुम्ही पूजा करताना आणि आज काय केलंय चहा बरोबर? बरं ठीक आहे, बरं कालच होतं ना ब्रेड, आज कसा? तर हे सगळं माझं चालायचं. त्यामुळे आम्हाला त्या दुःखाच्या ह्याच्यात सुद्धा हसू येत होतं सगळं. तुम्ही नका करू हे सगळं. तुम्ही छान पूजा करा, देवाचा हात जोडा, मनोभावे सगळं करा, परमेश्वराला पोचतो. नामस्मरण करा, हे करा. एवढं म्हणजे होतं की त्या सगळ्या गोष्टी पुढे आयुष्यभर. आज मी तुम्हाला सांगतो, आमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पहिला प्रश्न विचारला, मी लोकांना सरळ सरळ सांगतो की अध्यात्माची गरज आहे. लोकांना गैरसमज, अध्यात्म म्हणजे त्यांना असं वाटतं कर्मकांड, पूजा करणे, काही नाहीये. नामस्मरण, शांत, आत्मशोध घ्या. आतल्यामध्ये तुमचा कुठे जो परमेश्वर आहे, महाराजांनी जे आपल्याला सूत्र सांगून ठेवले, त्यांनी कधी शिवलेले कपडे घातले नाहीत, गाठ सुद्धा मारले नाहीत. म्हणजे ते शरीर जे आहे ते जपण्याचा हाईट आहे ती, करेक्ट, की त्यातल्या आत्म्याला काय त्रास होता का? परमात्मा, परमेश्वर जो तो इथे आहे, त्याला तुम्ही काय लेवलचं जपता याचं ते उदाहरण आहे. आणि आपण तेवढं नाही करू शकत. मी गुरुदेवांच्या चरणी आल्यानंतर लगेच मी षड्रिपूंवर मात करून दाखवतो नाही होणार. आपण अहंकारावर केली तरी खूप झालं. त्यामुळे मी अहंकारावर मात करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. कारण या फील्डमध्ये 2-2 मिनिटं तुमच्या अहंकाराच्या टेस्ट घेतलेल्या असतात. 2 जण असतील तर ह्याला तिथे का बसवलं, मला इथे का बसवलं पासून सुरू होतं. बरोबर, ह्याला तो मान का दिला, आणि ते फ्रस्ट्रेशन आणण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी नेहमी ठरवतो की अरे आपण शून्य. गुरुदेवांनी पहिल्याच दिवशी काय सांगितलं, ते वस्त्र सगळे बाहेर ठेवून या. तुम्ही पुरुषोत्तम बिल्ड नाही, तुम्ही नाटककार नाही, काय नाही. इथे सगळे तुम्ही जन्माला आलेल्या ज्या अवस्थेत त्या अवस्थेत स्वतःला इथे आणा. आजही माझ्या देवस्थानाच्या बाबतीत मत हेच आहे. मी पहिल्या दिवशी आलो तेव्हा माझं काय होतं इथे त्या देवस्थानात, मग मी पदावरच पाहिजे, मी ह्याच्यावरच पाहिजे, मी ट्रस्टीच पाहिजे, मी अमुकच पाहिजे, तर काही नाही. मला कशाचंच नकोय. मी ऑलरेडी डिक्लेअर केलं मी ट्रस्टी होतो. मला ह्या गोष्टी जेव्हा गुरुदेवांनी जाणीव करून दिली की तू या लायकीचा नाही आहेस, त्या क्षणी मी राजीनामा दिला. बरोबर. कारण अनेक गोष्टी आमच्या इंडस्ट्रीच्या आड येत होत्या सगळ्या ट्रस्ट वर काम करण्याच्या. त्यामुळे मी ती जागा अडवण्यात अर्थ नव्हता, म्हणून मी राजीनामा दिला. पण किती महत्वाची गोष्ट झाली, अहंकारावर विजय. म्हणजे तुम्ही जे कमी झाला असं म्हणू आपण, तर 0पर्यंत चाललात तुम्ही, ही फार महत्वाची गोष्ट आहे. कधी मला चरणी आल्यावर एवढं मोठं. हो, आजही मला आपल्या देवस्थानच्या सेवा करताना मी तिथे जेव्हा गायन सेवेचं डिझाईन केलं, सगळ्या गोष्टीचं मी 1 वर्ष तिथं काम केलं. पुढचं सोपवून दिलं मी, तुम्ही करा, हे स्वयंचलित पाहिजे. बरोबर. महाराजांची पण ती कन्सेप्ट आहे की हे सगळं आपोआप सुरू राहिलं. बरोबर. ऑटो मोडवर जायला, ऑटो मोडवर. तर मी चला हे दिलं, आता तुम्ही तुमचं करा. आता मला त्याच्यामध्ये मी केलं, हे केलं, तर ते तर नकोच आहे. पण माझं हे काय असं कसं झालं हे पण मला विचारायची पाळत झालं ना. ओके, त्याच्यावर ते चेंज करा, दुसरं करा.
ती माणसं त्या ठिकाणी येऊन प्लेस झाली पाहिजेत. बरोबर. तर ते माझं सूत्र मी नेहमी पाळतो इकडे सुद्धा, की कसलं पद नको, कसलं हे नको, महाराज आणि माझ्यामध्ये कोण नको. बरोबर, अगदी बरोबर. जे मी तिथे गेलो त्यावेळेला जी परिस्थिती होती की मी ह्या देवस्थानात एक अभ्यागत म्हणून गेलो. बरोबर. आजही मी अभ्यागत म्हणून, मला रांगेत उभं राहून मी कुठे दुसरीकडे रांगेत मला उभं राहायचं नसतं, पण मी तिथल्या जेवणाच्या रांगेत उभं राहतो, दर्शनाच्या रांगेत उभं राहतो, तिथे मला काही वाटत नाही. तर ती टेस्ट जी आहे ना, मग हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. तर जेव्हा आपण दर्शन घ्यायला जातो तेव्हा महाराजांचं आणि आपल्यामध्ये आपणच, तिसरा कोण नाही. बरोबर, अगदी बरोबर. हे सूत्र मी आजही पाळतो. आता एखाद दुसरा दिव्य अनुभव म्हणजे काय, महाराजांनी प्रत्येकाला अनुभव दिला. हो. ओके, असा एकही भक्त नाहीये महाराजांचा जो महाराजांच्या चरणी लीन झाल्यावर त्याला अनुभव नाही असं. मी तुम्हाला सांगतो ना की जेव्हा सतत मी नगरला असायचो आणि इकडे खूप मोठा प्रोजेक्ट माझा चालू होता, शिवशाही आपल्या दारी. मुख्यमंत्री होते मनोहर जोशी आणि त्याचे ती शासनाची सिरियल होती निर्मित आणि तो टर्न की जॉब मला मिळाला होता. अच्छा. आणि नगरला तर माझं काम असायचं सतत. त्या दिवशी रवींद्र नाट्य मंदिरला सेट लावला होता. मुख्यमंत्री त्या दिवशी येणार होते आणि आदल्या दिवशी 2 दिवस आधी काम चाललं होतं आणि त्या दिवशी नेमकं मला नगरला जावं लागलं आदल्या दिवशी. आणि मी सगळ्यांना सांगितलं की माझ्या स्टाफला की तुम्ही सगळं रेडी ठेवा, मी बरोबर 11-10:30 वाजता पोहोचतो. आणि मोबाईल नुकतेच सुरू झाले त्यावेळेला. तर मी पोहोचतो 11 वाजता, काय टेन्शन नका घेऊ, मी येतो. आणि 2 वाजता मुख्यमंत्री येणार होता. तर सेट लागला सगळं मी आदल्या दिवशी रात्री निघालो, तिकडे काम करून, दुपारी निघालो काम करून, नगरहून परत सकाळी निघून येणार होतो. आणि तसं झालं आणि चीफ सेक्रेटरी ते तिथे सुपरविजनला नेमके 10:30 वाजता आले. आणि मग 10:30 वाजता येणार होते. त्यांनी मला 9ला फोन केला मोबाईलवर की, आणि मी तेव्हा एशियाड होत्या पुण्यात, नगरहून पुण्याला आलो होतो, पुण्यावरून मुंबईला यायला. तर मी एशियाड मध्ये होतो 9 वाजता. तर त्यांचा फोन आला, त्यांचं नाव आलं. अरे बापरे, म्हटलं येस सर, पोचतोय मी 10:30 वाजता, तुम्ही आहात ना तिकडे, सगळं रेडी आहे ना? म्हटलं हो सर रेडी आहे सगळं, काही काळजी नका करू. आणि म्हटलं याला 10:30ला पोचणार कसं, कारण दादरला उतरून सुद्धा टॅक्सीतून बरं, ती बसचं टायमिंग होतं 10चं पोचण्याचं, पण घड्याळ बघितलं तर म्हटलं कठीण आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10:15 वाजता मी दादर स्टेशनला, दादर टीटीला उतरलो, टॅक्सी केली, 10:30ला 2 मिनिटं असताना मी पोहोचलो आणि वरती साहेब तिथे 10:30. कुठची ट्रॅफिक क्लिअर झाली. आणि जसं काय मी असं फिरवते, त्यांना असं वाटलं तर मी गेले 24 तास इकडेच आहे. हे असे म्हणजे धडधड एवढी वाढली होती, कारण ते काय ते स्ट्रिक्ट होते. त्यांना जर कळलं असतं की हा माणूस नगरला गेला, कुठेतरी गेला, त्यांना काय त्याच्या मागचं. बरोबर. पण ते फायरिंग लेवलवर गेलं असतं आणि तो टर्न की जॉब होता, त्यामुळे मी आय वॉज द हेड ऑफ दॅट. आणि मुख्यमंत्री येणार, सिक्युरिटी आधी आली, हे आलं, सगळं आलं. आणि बरोबर 2 वाजता तो एपिसोड सुरू झाला, शूटिंग. हे सगळं असे किती अलगदपणे महाराज आपले. तुम्ही जस्ट विचार करा, सकाळी 7 वाजता नगरहून निघालेला माणूस 10:15 वाजता दादरला पोहोचतो. कसा काय माहिती ना, तिथून उतरलो, हे मिळालं, इथून तर ते मिळालं, तिथून उतरलं, टॅक्सी रेडी, टॅक्सीतून रवींद्र, सगळंच होत गेलं पॉझिटिव्ह. नाही तर आपण कोणाला दिलेली वेळ पाळणं मुंबईत आज शक्यच नाहीये. अगदी बरोबर आहे. आणि अजून काही एखादा अनुभव भरपूर आहे, म्हणजे पण एखादा नाही, एक गमतीशीर काही अनुभवात असे की महाराजांसमोर ना आम्ही पहिल्या दिवसापासून कधीही आचारसंहिता सोडली नाही. अगदी गेलो, आमचे कपड्यांपासून सगळं. आम्ही दोघे जे स्कूल ऑफ आर्ट्स, ती सुद्धा कॉस्ट्युम डिझायनर, आणि कपडे कुठचे कधी घालायचे इतका कॉन्शियसनेस दिला. त्यामुळे आम्ही देवाच्या ठिकाणी ना, गुरुदेव म्हणजे गुरुदेवच, त्यांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही असे कपडे घालायचे नेहमी आमचं तत्व पहिल्या दिवसापासून. तर एक दिवशी काय झालं, आम्ही कोर्ट कसेरा चाललो, औरंगाबादला जायला निघालो. सगळे दर्शन घेतलं, गुरुदेवांनी इन्स्ट्रक्शन वगैरे दिले, सगळी 9च्या दर्शनाला, आणि आम्ही निघालो. 10 वाजता निघायचं असं ठरवून आम्ही खाली आलो. त्यामुळे मी नगरला झालं आता ना, म्हणून मी औरंगाबादला माझे टिपिकल रेग्युलर कपडे घातले, चटेरी पटेरी सगळं. आणि आम्ही तेवढ्यात निरोप आला की महाराजांनी 2 मिनिटं बोलवलंय. आईला म्हटलं आता पंचायत झाली. पण गाडीतून आम्ही उतरून मी त्या लोकांना म्हटलं, दिलीप तुम्ही जा, मी थांबतो बाहेर.
तर मी बाहेर थांबलो हा. आणि आतमध्ये गेलो केलं हा. दर्शनाला. आणि दर्शन म्हणजे इन्स्ट्रक्शन गुरुजींचे काय होते, दर्शन घेऊन झालं होतं. तेवढ्यात महाराजांनी विचारलं की बेर्डे कुठे आहेत? हा. मी ऐकलं ते. हा. अरे बापरे म्हटलं. हा. तर म्हटलं मी असं केलं आहे महाराज. हा. आत या, बाहेर काय करताय? म्हटलं नाही गुरुदेव, मी कपडे नीट व्यवस्थित नाही घातले, नाही आपल्यासमोर येऊ शकत. काय घातलंय मग कपडे? दाखवा मला. अरे, हसायला लागले गुरुदेव, लाल. तर म्हटलं क्षमा करा गुरुदेव, मी जायच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळे मला हरकत नाही, काय हरकत नाही, चला आशीर्वाद, निघा. हे म्हणजे इतकं ऑकवर्ड. आणि त्याने ते चालवून घेतलं. आणि म्हणजे अजून एक मोठा अनुभव की ती डॉक्युमेंटरी मी केली होती, यदा यदे धर्मस्य. म्हणजे अशा सेवा भरपूर केल्या नंतर. बरोबर. यदा यदा धर्मस्य डॉक्युमेंटरी जी झाली त्याच्या आधी महाराजांना एकदा म्हटलं की गुरुदेव, आपली सेवा करायची इथे मला संधी द्या. मी एक माहितीपट करणार आहे आपल्या देवस्थानावर, ज्याच्या म्हणजे ते काय असतं. म्हटलं की सगळं एक अर्ध्या पाऊण तासाचं असेल, देवस्थानाची माहिती असेल, आपल्याबद्दलची माहिती असेल, सगळं. नको म्हणाले. अच्छा. आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही. हो. कारण गुरुदेवांचं तुम्हाला कुठे पोस्टर दिसणार नाही, काही दिसणार नाही. बघा, ते असताना कधीच आमंत्रण या असं कधीच नाही. त्यामुळे नको म्हणाले. आता तुम्हाला मगाशी मिळाला अज्ञान ज्ञानांजन शलाका, तो माझा तिमिराचा, अज्ञानाच्या तिमिरात मी होतो मी. आणि त्यामुळे आपण बिंदास शोधत असतो ना काळोखात शोधायला. आपण आचारसंहिता नाही बघ, इथे गेलो तर काय. मी आपलं महाराजांना म्हटलं, पण महाराज आपल्याकडे वकील आहेत, डॉक्टर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, सगळ्यांना आपण संधी दिली त्यांच्या व्यवसायात काम करायची. मी माझा व्यवसायच हा आहे की नाटक, चित्रपट, त्या माध्यमातून मला आपली सेवा करायची संधी आपण द्या. मला त्याची गरज आहे. आणि हे माहितीपट होण्याची गरज आहे आणि लोकांपर्यंत जाण्याची, चांगल्या पद्धतीने जाण्याची गरज आहे. मी कुठे वेगळा करा. अच्छा. अरे वा. आणि ही जी परवानगी आहे, मला सेवेकरी म्हणाले, आजपर्यंत इतक्या लोकांनी मागितलं, कोणाला दिली, फोटो काढायला पण परवानगी दिली नाही. ज्यांना परवानगी आहे अशाच लोकांनी फोटो काढायचे, अशाच लोकांनी व्हिडिओ करायचा. बाकीच्यांना नवीन कोणाचं तर त्यांना बाहेर काढायचं. बरोबर. तर ही महाराजांनी ही परवानगी दिली केवळ माझ्या या कन्सेप्टवर. करेक्ट. तेव्हा महाराजांनी सांगितलं की बघा किती हुशार व्यक्ती आहे, परवानगी कशी घ्यायची हे पण यांच्याकडे. आणि ते आता ते झाले सगळं माहिती पड. आजही यदा यदा धर्मस्य आणि महाराजांचा आशीर्वाद जिथे जिथे आहे ना, तिथे ते सगळं चिरकाल टिकलं. सद्गुरु स्तवन मग भाग 1 केला, भाग 2 केलं, भाग 3 केलं, असे ते एक सिरीज झाली, यदा यदा धर्मस्य. अशा अनेक सेवा. आता जी अक्षय तृतीयेला माझा वाढदिवस होता 2020 साली, 26 एप्रिल, आणि अक्षय तृतीया एकत्र आली होती. तर मी सकाळी नमस्कार करताना म्हटलं की महाराज काहीतरी सेवा करावी असं वाटतं. आज अक्षय तृतीया पण आहे आणि एक आपल्याकडे उपासने म्हणून आपले गुरुबंधू आहेत, ते सतत माझ्या वर्षभर मागे की तुमच्या आवाजात काहीतरी करून द्यावं, काहीतरी करावं. तर ते म्हटलं अहो थांबावं. म्हटलं काय माझ्या आवाजात करणार आणि कोणाचं. तर मी ते निग्लेक्ट करत होतो. तेव्हा तो म्हणाला की महाराजांचे आशीर्वाद आहेत ना, ते तरी वाचा ना तुम्ही त्याच्या. तर मी ते मला आठवलं. तर मी त्याला फोन केला. अरे म्हटलं, मी तुझी सूचना दिली होतीस ना, ते आपण अंमलात आणूया. आणि मी एक 10 मिनिटाचा महाराजांचा आशीर्वाद पठण केलं. आणि ते मी आमच्या निकटवर्ती जे आहेत सगळे, जाधव साहेब, सयाजी निकम आणि आपले डोंबिवलीचे डोंबिवलीचे खटावकर साहेब, सप्रे साहेब, ह्या लोक आमचा तो ग्रुप आहे त्यांना. तर त्यांनी सगळं उचलून धरलं. मग सयाजी निकम ते एडिट करायला लागले, खटावकर साहेब त्याचा करेक्शन करायला लागले, आणि जाधव सकाळी 6 वाजता ते रिलीज करतात. अशी आमची टीम गेली 6-7 वर्ष हे सगळं अव्याहतपणे न चुकता रोज सकाळी 6 वाजता लोक आतुरतेने वाट पाहत असतात. कारण त्याच्यामध्ये महाराजांचा विचार आहे. काय गुरुदेवांच्या आशीर्वादांच्या वेळेला त्यावेळेला टेक्निक इतकं नव्हतं की ते आत्ता ते आशीर्वाद क्लिअर सगळे झाले, कळलं ना. पण ते जे म्हणजे त्या विचाराच्या मागे हे होतं की महाराजांचे विचार स्पष्ट शब्दात जर सांगितले, त्याच्यामध्ये माझा जे दिग्दर्शकाचा जो अनुभव आहे तो कामी आला. आणि तो माझा डेफिनेटली व्हॉइस झाला. तो हळूहळू ते आवाजामध्ये पण फरक होत गेला. म्हणजे मी इतकं करेन असं मला त्यावेळेला पण वाटलं नव्हतं. नंतर जेव्हा 1000 एपिसोड झाले तेव्हा मी विचार केला की आता हे सोपवूया माझ्या नेहमीच्या पद्धतीने. पण दुसरा कोणाचा आवाज आला की भक्तांच्या तक्रारी यायला लागल्या की नाही तुम्हीच पाहिजे. आम्ही वेगवेगळे आवाज ट्राय केले पण ते नाही, लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं. मी
कित्येक वेळेला अशी पंचायत व्हायची की होईल की नाही आणि ते सगळं झालं. चला, तर आज आपण श्री पुरुषोत्तम बेर्डे यांचे अनुभव, महाराजांबद्दलचे विचार आणि महाराजांबरोबर त्यांच्या चरणी लीन झाल्यावर त्यांच्यामध्ये जे काही बदल झाले हे आपण सगळं ऐकलेलं आहे. आपल्याला हा एपिसोड जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या कुटुंबियांमध्ये सगळीकडे जो एपिसोड आहे त्याला पाठवा, म्हणजे लोकांना जास्तीत जास्त गुरुदेवांबद्दलची जी माहिती आहे ती प्रसारित होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.